15 दिवसांपूर्वी घोडबंदर रोड येथे आशिष नाईक या तरुणाने दारूच्या धुंदीत बेफाम ड्रायव्हिंग करून भीषण अपघात केला। गेलेला आशिष आता परत कधीच येणार नाही, पण दारू पिऊन अपघात केलेला व्यसनी मुलगा हा कलंक आम्ही नाही सहन करू शकणार। गाडी त्या नीनाची होती, पण आशिष चालवत। आणि नायिकांनी सांगितल्याप्रमाणे आशिष ऑन द स्पॉटच गेला। नीनातला 10 दिवसानंतर डिस्चार्ज मिळाला, तो आता बरा होतोय, पण सलील अजूनही ICU मध्ये आहे। त्याच्या वडिलांना तो अगदी सरळ साधा वाटायचा, घरी वेगळा वागायचा आणि आमच्यासोबत सगळं एन्जॉय करायचा। ती त्या दिवसाची व्हिडिओ क्लिप दाखवते ना। ए माझे दाढीवाले बसंती, या गोऱ्याच्या सामने मत नाचना। आशिष दारू पीत नव्हता। अरे उठ, ए, उठ। आई, बाबा, काय रे, काय झालं बाळा? आई, बाबा, काय रे? डँटडँग, मला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला। घ्या। आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालं। थँक्यू। बरं, नमस्कार करतो। बरं, आणि आई, आज पार्टी झालीच पाहिजे, ओके? येस। अरे अरे हळू। देवा, अस्मिता तिच्या परीने प्रयत्न करते, त्यात तिला यश लाभू दे। आमच्या आशिषवर लागलेला हा कलंक तुटला जाऊ दे आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभू दे। माझी खात्री आहे असंच होईल। अस्मितावर आपण विश्वास टाकलाय ना, मला वाटतं ती सगळे पुरावे गोळा करेल जे हवेत ते। काय आता तरी तुमची खात्री पटली ना? आशिष दारू प्यायला होता यापेक्षा जास्त पुरावा तुम्हाला दुसरा कुठला देऊ? नाही, मी नायकांना दोष देत नाही। मुलावरच्या प्रेमामुळे ते आंधळे झालेत, सारासार विचार करायची बुद्धीच ते हरवून बसल्यात। आता हेच पहा ना, मुलाचं श्राद्ध न करणं, त्याच्या अस्थी विसर्जित न करणं, या सगळ्या गोष्टी सांगतायत की सध्या त्यांचं डोकं ठिकाणावर नाहीये म्हणून। आणि भावना फक्त काही त्यांनाच आहेत, आम्हाला नाही? आमच्या एकुलत्या एक मुलावर ही अशी परिस्थिती आली त्या आशिषमुळे, मग आम्हाला काही वाटलं नसेल? आता नीनाच्या पायाचं जखमेचंच बघा ना, कदाचित त्याचा पाय कधीही बरा होऊ शकणार नाही, कायमचं अपंगत्व येऊ शकतं त्याला। आता या सगळ्या गोष्टीसाठी मी नायकांकडे नुकसान भरपाई मागू शकतो, पण मी तसं केलं नाही, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती आणि मानसिक स्थिती मी ओळखू शकतो, म्हणून मी तसं केलं नाही। याउलट सलीलला मी आधार दिला, कारण या जगामध्ये त्याचे आई वडील जिवंत नाही, त्याला फक्त मामी आहे आणि माणुसकीच्या नात्यानं मी त्याला मदत केली, पुन्हा नायकानं नाही। काका, ही क्लिप पाहिल्यावर तरी तुमच्या विरोधात बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही। हो ना, मग आता हीच समज जाऊन त्या नायकांना द्या। हो, त्यांच्याशी तर बोलेनच। निनाद,
ही क्लिप मला सेंड करतोस प्लीज. थँक्यू. ही व्हिडिओ क्लिप मी मीडियाला देऊ शकलो असतो, पण मी तसं केलं नाही, कारण त्यामुळे उगाचच नाईक कोलमडून पडले असते. मी या संदर्भात कुणाशी बोललो सुद्धा नाहीये. हा, एक मात्र सांगतो, आशिषला निरपराध ठरवण्यासाठी जर माझ्या निनादला कुणी गोत्यात आणण्याचा प्रयत्न केला तर मात्र माझा नाईलाज होईल. आई, मला मला जरा चक्कर येते. मी आज जाऊन पडतो. सॉरी काका, मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. येते मी. आई, मला थोडा वेळ एकटं राहायचं, प्लीज. या गोऱ्याच्या सामने मत नाचना. अरे नहीं नाचोगे. अरे नहीं नाचूंगी हीरो, नहीं नाचूंगी. नहीं नाचेगी. ए बाबा गब्बर क्या देता नहीं तू. तू काय बघत बसला, मदत कर माझी. अरे मला वाटलंच होतं. आणि आता ही क्लिप पाहून तर स्पष्ट झालंय की आशिष दारू प्यायला होता आणि स्वतःच्या आई वडिलांशी खोटं बोलत होता. एवढी नशा केली आहे आणि तरी रात्री निघण्याचा हट्ट केला. त्याच्यामुळेच हा ऍक्सिडेंट झाला. त्याच्या आई वडिलांना हा सद्गुणी वाटत, पण असं अजिबात नाही. मॅडम, मला वाटतं तुम्ही नायिकांना ही क्लिप दाखवायला हवी. म्हणाली, इतक्या रात्री ही क्लिप त्यांना दाखवून काय साध्य होणार आहे? त्यामुळे त्याच्या आई वडिलांचे डोळे उघडले जातील. आपण उगाच एवढी वणवण केली. मीच जाते नायिकांकडे. म्हणाली, तू असं काहीही करणार नाहीस. हे बघ, ही क्लिप बघून मी सुद्धा खूप कन्फ्यूज झाले. असा आताताईपणा करण्यापेक्षा मला जरा विचार करू प्लीज. आता आणखी काय विचार करणार आहात मॅडम? प्रत्येक केस घेण्याआधी तुम्हीच त्या माणसांना सांगता की मी सत्याच्या बाजूने असते म्हणून. तुम्हाला आशिषची बाजू समजली आहे ना, मग तरी त्याच्या आई वडिलांना अंधारात का ठेवताय तुम्ही? तुम्हाला कोणालाच माझं म्हणणं पटत नाहीये का? मनाली, प्लीज प्लीज कंट्रोल. अरे पण बस. म्हणाली, मला माहितीये तू माझ्यावर चिडलेली नाहीस. आशिषच्या चांगुलपणावर तुझा विश्वास होता आणि या क्लिपमुळे त्या विश्वासाला तडा केलाय म्हणून तुझी चिडचिड होती. आणि खरं तर तुझा हा राग त्याच्या आई वडिलांसमोर व्यक्त होण्याआधी माझ्यासमोर व्यक्त झाला, हे खरंच खूप चांगलं.
मनाली तूच विचार कर, ही क्लिप पाहून तू इतकी अपसेट झालीस. रात्रीच्या या वेळी ही क्लिप जर त्याच्या आई वडिलांना दाखवली तर त्यांची काय अवस्था हो. आशिषने कदाचित त्याच्या आई वडिलांना फसवलं असेलही, पण त्याचे आई वडील तर प्रामाणिक आहेत ना. मग त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेण्याची माणुसकी आपण दाखवायलाच हवी, हो ना? आय एम सॉरी मॅडम. तुमचं बरोबर आहे. मॅडम नेहमीच बरोबर असतात म्हणा. प्रॉब्लेम हा आहे की तुलाच कधीतरी कळतं. आता तू चोमडेपणा करू नकोस ना. तू शांत बस. एक मिनिट. आता या कारणावरून भांडणार आहात का तुम्ही? नाही. थोडा विचार करू दे मला. मग पुढे काय करायचं हे लवकरच ठरेल. गाडी त्या नीनाची होती पण आशिष चालवा. आशिष दारू पीत नव्हता. अरे त्या घरामध्ये त्याची गुडबॉयची इमेज होती आणि त्या गुडबॉयच्या इमेजलाच घरचे फसले होते. त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या सापडल्या, त्यामुळे दारू पिऊनच हा अपघात झाला असंच सगळ्यांना वाटलं. घरी वेगळा वागायचा आणि आमच्यासोबत सगळं एन्जॉय करायचं. गब्बर दो गब्बर क्या देता नहीं तू. आशिष दारू प्यायला होता यापेक्षा जास्त पुरावा तुम्हाला दुसरा कुठला दिला? अस्मिता, अगं अजून जागीच आहेस तू? आई तुम्ही तर झोपला नाहीत ना अजून? हा, तो अभि आला नाही ना अजून. आणि आज सकाळी उगाच मनात शंकेची पाल चुकचुकली. पण तू त्याच्यासाठीच जागी आहेस ना? अरे बापरे, सासू सुनेची जोडी माझ्या स्वागताला हजर. क्या बात है. सकाळच्याच आठवणीत आहात का की ही डिटेक्टिव्ह जोडी आता माझ्या पाळतीवर आहे. आईला जोक कळला म्हणून ती हसली. तुम्ही थोडं तरी स्माइल द्या प्लीज. नाही अभि, आज मी जरा अपसेट आहे. आज पहिल्यांदाच माझ्या गट फिलिंगने मला चूक ठरवलं असं वाटतंय. काय ग अस्मिता, आशिष बद्दल काही कळलं का? पण ते मेंदूला पटतंय आणि मन मानायला तयार होत नाही. म्हणजे काय ते स्पष्ट बोल बाई. आई, मागे एकदा तुम्हीच बिरबलाच्या गोष्टीचा दाखला देऊन असं सांगितलं होतं ना की खरं आणि खोटं यामध्ये 4 बोटांचं अंतर असतं. हो, कारण तेवढंच अंतर आपल्या कान आणि डोळ्यात असतं. पण डोळे आणि कान एकच गोष्ट सांगत असते आणि ती मनाला पटत नसेल तर? मला असं वाटतं कान आणि डोळे एकच गोष्ट सांगत असतील तरी ते मनाला पटत नसेल तर ती दुसऱ्याला विचारावी. सिंपल. पण कोणाला अभि? माझ्या सगळ्या बाजू पडताळून झाल्या. मला वाटतं अस्मिता, डोळे बंद करून त्या गोष्टीचा विचार कर. कदाचित उत्तर सापडेल.
आई एक नाही 2 मार्ग सापडले. थँक्यू आई. थँक्स अभि. एक मिनिट हा. हा सिद्ध, सॉरी झोपमोड केली ना तुझी. पण काम तसं महत्वाचंच होतं. बरं ऐक, उद्या सकाळी तू आणि मनाली हॉस्पिटलमध्ये जा. सलीलला भेटायची परमिशन काढायची. आशिष खरं बोलत होता की निनाद हे फक्त सलील सांगू शकतो. लगेच कळव मला. ओके. हॅलो दाजी. मी जेव्हा निनादशी बोलत होते ना तेव्हा मला तो अस्वस्थ वाटला. त्याचं लक्ष सारखं त्या स्टिकर लावलेल्या ड्रॉवरकडे होतं. त्याच्या अस्वस्थतेचं कारण त्या ड्रॉवर मध्ये असेल. अभि, तुझी बायको ग्रेट आहे. हं? असेल बुवा, पण तुझ्या सोनेपेक्षा नाही आहे. काका, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला तुमचा आशिषवरचा विश्वास पडताळून पाहायचा. आय मीन, तुम्ही कधी तसा प्रयत्न केला होता? अस्मिता, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? नाही, मला वाटलं होतं तू काहीतरी आशादायक बातमी घेऊन येशील, पण तू तर हे. काका, तुम्हाला निराश नाही करायचंय मला, पण जसजशी मुलं मोठी होत जातात तसतशा त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे स्वभाव बदलत जातात. आणि बऱ्याचदा पालकांनाही त्याची कल्पना नसते. आवडीनिवडी बदलू शकतात अस्मिता, पण संस्कार बदलत नाहीत. आम्ही दोघांनी त्याच्यावर संस्कार केले होते आणि त्याच संस्कारांवर माझा विश्वास आहे. पण मग आशिषची अशा दारू पिणाऱ्या मित्रांबरोबर मैत्री कशी होती? काळ बदलत चाललाय अस्मिता. आपल्या रोजच्या जगण्यातले नीतिनियमही बदलत चाललेत. हो, आणि निनाद आणि सलील काही वाईट मुलं नाही आहेत. नाही, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, पण म्हणजे मला असं म्हणायचंय की आशिष जर दारूला स्पर्शच करत नव्हता तर तो अशा पिकनिकला का गेला? अस्मिता, जरा स्पष्टच विचारतो, तुझं आशिष बद्दलचं मत बदललंय का? नाही काका, तसं नाहीये, पण त्याच्याविषयी मत बनवण्यासाठीच मी हे सगळे प्रश्न विचारते. आणि आशिष निर्व्यसनी होता हे आपल्याला एकमेकांना नाही तर त्याला गुन्हेगार म्हणणाऱ्या लोकांना पटवून द्यायचं. काका, निनादच्या म्हणण्याप्रमाणे आशिष त्या दिवशी दारू प्यायला होता. खोटं बोलतोय तू, साफ खोटं बोलतोय. हे शक्य नाहीये. देवकी, पण काका, मला एक कळत नाहीये, आशिष हट्टाने त्या रात्रीच परत यायला का निघाला होता? त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि म्हणूनच तो हट्टाने इकडे यायला निघाला होता. आशिष गेला त्या दिवशी तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता? आम्ही दरवर्षी पूजा करतो, अभिषेक करतो घरात आणि मग देवळात जातो. त्या दिवशी पण आम्ही पूजेची सगळी तयारी केली होती आणि त्याची वाट बघत बसलो होतो. आणि इतक्यात पोलीस आले आणि अस्मिता, तुला प्रश्न पडलाय ना, आशिष अशा पार्ट्यांना का जायचा? याचं कारण तू सलीललाच विचार. कारण मी जर तुला काही सांगितलं तर मी माझ्या मुलाची बाजू घेतोय असं तुला वाटेल. हो, सिद्ध मनाली भेटणारच आहेत त्याला. इनफॅक्ट मी त्यांच्याच फोनची वाट पाहते. त्याच्याकडनं काहीही माहिती मिळाली की मी परत येईनच तुम्हाला भेटायला. येते.
काका एक विचारू, त्या दिवशी तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता ना? मग आशिषने तुम्हाला विश करायला रात्री 12 वाजता कॉल नव्हता केला? हो हो, पण आमच्याकडे तशी पद्धत नाहीये. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर दिवस सुरू झाला असं आम्ही समजतो, म्हणून मग नंतर आम्ही एकमेकांना शुभेच्छा देतो. म्हणूनच तर आम्ही त्याच्या फोनची वाट बघत होतो. आणि आशिष मित्रांसोबत कुठे गेला तर आम्ही शक्यतो त्याला फोन नाही करायचो. शिवाय तिथं सुखरूप पोहोचल्याचा फोन त्यानं केला होता, म्हणून आम्ही निश्चिंत होतो. आशिषचा फोन आहे तुमच्याकडे? हो, म्हणजे इतके दिवस पोलिसांकडेच होता. परवाच तो परत मिळालाय. हो, पण त्याचा फोन तर बंद पडलाय. मग मला द्या ना फोन. माझा सहकारी सेठ कदाचित तो फोन चालू करू शकतो. त्यातून काहीतरी माहिती मिळेलच की नाही हे मी नाही सांगू शकत, पण कदाचित काहीतरी क्लू मिळू शकतो आपल्याला. एक मिनिट. थँक्यू. येते. थांब स्मिता, तुला निनादकडून नेमकं काय कळलंय, म्हणजे ज्यामुळे तू इतकी अस्वस्थ आहेस? अस्मिता, तू काहीतरी लपवतेस आमच्यापासून. काका, माझा तपास पूर्ण झाला की मी सांगेनच ना तुम्हाला. नाही, तू काही लपवू नकोस आमच्यापासून. नाही, माझी शपथ आहे तुला. ठीक आहे. या गोऱ्याच्या सामने मत नाचना. अरे नहीं नाचोगे. अरे नहीं नाचूंगी हीरो, नहीं नाचूंगी. नहीं नाचेगी. गब्बर क्या देता नहीं तू. तू काय बघत बसला, मदत कर माझी. अरे मेरा पसंदी मेरी स्ट्रांग है. प्लीज सावरा स्वतः. मला माहिती होतं ही क्लिप पाहून तुम्हाला खूप त्रास होईल, म्हणून ही क्लिप दाखवत नव्हती. पण तुम्ही शपथ घातलीत आणि माझा नाईलाज झाला. प्लीज शांत व्हा. आता आपल्या समोर जे सत्य येईल ते सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. पण सध्या तरी हे जे काही समोर आहे ते सत्य मी मानत नाही. माझे प्रयत्न अजूनही चालू. सलील कडून काहीतरी माहिती मिळेल नक्कीच, पण तोपर्यंत प्लीज तुम्ही सावरा स्वतःला. मनालीने असा मेसेज का केला? काका काकू प्लीज सावरा, काळजी घ्या. येते. हे बघा दादा, तुम्ही कुठलंही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सपोज हे आलं. करेक्ट. आत्ता समजलं मला. काहीच कळत नव्हतं रे. बरं झालं समजून सांगितलंस. सोपं आहे की हे. अगदी सोपं आहे आणि युजर फ्रेंडली. शिवाय पासवर्ड प्रोटेक्टेड, म्हणजे काळजीच नाही. वा. अभि दादा ऑलराउंडर है.
त्या दिवशी अस्मिता वहिनींना मदत करत होते, आज तुम्हाला. काय अभि, आता अनुपाठोपाठ तू पण अस्मिताला केसमध्ये मदत करतोयस का? नाही मदत नाही, म्हणजे तिने मला विचारलं आणि मी कंपनी दिली बस. तिने कोणाची तरी डायरी दाखवली मला. काय कोण, हा अंगद महाडिक. अंगद महाडिक म्हणजे प्रभाकरची केस ना? हो. एक्सक्यूज मी, फोन. हॅलो. एवढ्यावरच थांबला नाही हा. काल रात्री त्या आशिष नाईकच्या केसमध्ये फार महत्वाचा क्ल्यू दिला यांनी. म्हणजे त्या मोबाईल क्लिपमध्ये तो दारू पिताना दिसतोय, तरीही तो निर्दोष आहे असं सिद्ध करायला निघालाय अस्मिता वहिनी. हो, सेमिनार मध्ये मी ऐकलं ते केस विषयी आणि पेपरमध्येही छापून आलं होतं ना. हो. तर तू इतके पेपर घेऊन का आलाय? ते तुमच्या सेमिनार बद्दल आलंय ना सगळं, म्हणून सगळे पेपर घेऊन आलो. बरोबर. बरं मला सांग, अजून काय काय शोधून काढलं दोघांनी? अस्मिता वहिनी हुशार आहेत हा. डायरीच्या एका पानावरून त्यांच्या वडिलांना मारलं होतं ना, त्या टेम्पोचा नंबर शोधून काढला त्यांनी. आणि हा, हिम्मत नावाच्या कुठल्या माणसाबद्दल बोलत होते. हिम्मत काय? बर, अजून काय शोधलं दोघांनी? ते काही माहित नाही मला, पण म्हणत होत्या की निषादनी सगळं केलं तरी त्याचं नाव कुठेच डायरीत नाही. हो हो हो, निघालो. बाय बाय बाय. आणखी मजा म्हणजे ना, राहू देत केशव, मला चहा हवाय. चहा सांग जरा. हा सांगतो आणि बातमी दाखवतो वहिनींना. काय रे अभि, अस्मिता त्या डायरीमध्ये काय शोधते नक्की? म्हणजे काही खास? काय ते खरंच माहित नाही दादा, पण तिचं सारखं असं म्हणणं आहे की तो टेम्पो ड्रायव्हर हिम्मत जिवंत आहे. आणि तुम्हाला तर माहिती अस्मिता कशी, एखादी गोष्ट तिच्या डोक्यात आली की शेवटपर्यंत पाठपुरावा करते ती. हो बरोबर. तर दादा मी निघू? हो हो, ये. प्रभाकरच्या केसच्या बाबतीत वाटचाल दिवसेंदिवस धोकादायक होत चालली. पण हा हिम्मत जिवंत आहे असं अस्मिताला का वाटतंय? मला या बाबतीत काहीतरी करावंच लागेल. म्हणाले मी तुमच्या फोनची वाट पाहत होते. असा मेसेज करून का बोलावून घेतलं मला? आणि हा महत्वाचं म्हणजे सलील काय म्हणाला? मॅडम, सलीलची आणि आमची भेटच झाली नाही. म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्याची मामी त्याला घरी घेऊन गेली. काय? असं कसं घेऊन जाऊ शकतात त्या? नाही, सलील आता शुद्धीवरती आलाय, त्याच्यामुळे त्याच्या हॉस्पिटलचा रोजचा खर्च मला नाही परवडणार असं त्यांनी सांगितलं आणि सरळ सलीलला घरी घेऊन गेलं. वॉर्डबॉयने असं सांगितलं की एकंदरीत खूप खुश दिसत होते. म्हणजे आता सलीलच्या जीवावरचा धोका टळलाय म्हणून त्यांनी अख्ख्या हॉस्पिटलमध्ये बक्षिसी वाटली आणि फळं सुद्धा वाटली आणि एक प्रायव्हेट गाडी केली आणि सलीलला घेऊन गेले. प्रायव्हेट गाडी? एक्झॅक्टली, मी तोच विचार करते. पैसे नाहीत म्हणून रडत होत्या त्या, मग त्यांना ही बक्षिसी देणं आणि प्रायव्हेट गाडी करणं वगैरे कसं परवडलं असेल? आपण सलीलला भेटू नये म्हणून तर त्यांनी असं केलं नसेल. आता तर सलीलला भेटायलाच हवं. मॅडम, मला सलीलची मामी जरा विचित्रच वाटते. म्हणजे त्यांनी हॉस्पिटलमध्ये फळं वाटली, पण सफरचंद किंवा द्राक्ष नाही, सुकेळी वाटली गावची. सुकेळी? हॉस्पिटल रजिस्टर मधनं सलीलचा पत्ता काढ आणि त्याचं गावही शोधून काढ. राजी, सुकेळ असं कॉमन फळ नाहीये.
म्हणजे सगळीकडे मिळतच असं नाही. कुठे मिळत असं? मी सांगतो मॅडम. ओके बाय. मॅडम, सलीलच्या मामीनी फक्त शोभा पार्सेकर असं नाव लिहिलंय आणि सलीलच्या लॉजचा पत्ता दिला. वॉर्डबॉयनी असं सांगितलं की मामीने सलीलला ब्रेकफास्ट सुद्धा न करता घेऊन गेली. म्हणजे सलीलला खायची इच्छा होती, पण तिने सांगितलं की हॉस्पिटलमधलं खाण्यापेक्षा तू घरी चल, मी नाश्त्याला तुला मऊ भात करून देते. म्हणजे कदाचित दीड तासात ते घरी पोहोचणार असते. याचा अर्थ मामीचं गाव फार लांब नाही. वसई. येस दाजी. मुंबई पासून 1.5-2 तासाच्या अंतरावर आणि सुकेळी मिळणारं ठिकाण म्हणजे वसई. नायकांशी भांडताना त्यांनी काय सांगितलं होतं? लोकांचे डबे पोचवून मी माझा गाडा कसा तरी चालवते. मग ही हॉस्पिटलची हजारो रुपयांची बिलं मी कशी भरणार? त्या डबे पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे वसईत राहणाऱ्या आणि डबे पोहोचवण्याचं काम करणाऱ्या शोभा पार्सेकरांना आपल्याला शोधायचं. हा आशिषचा फोन बंद पडलाय. चालू करता येतोय का बघा, आणि त्यात सलीलचा नंबर मिळतोय का? सलीलचा नंबर मिळाला तर लगेच पाठवा मला. ओके. दाजी, तुम्हाला काल सांगितलेलं काम करा. म्हणाली आपण वसईला जायचंय. काही झालं तरी या सलीलला गाठायलाच हवं. अरे परमेश्वरा, अरे आता इथवर आलोय तर आता तरी माझी अस्मिताची गाठ पडू दे रे, आणि तिच्या मदतीने माझा पोरगा मला मिळू दे, पोरगा मिळू दे माझा. आणि ज्याने माझ्या पोराला पळवलंय त्याचा सत्यानाश होऊ दे, सत्यानाश होऊ दे, सत्यानाश. हॅलो, पोचलोय मी. आलोच. माझ्या राजू, अरे कुठे शोधू मी तुला? कोणाला विचारू दे बाबा. हो दादा, दादा, हो दादा, 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 एक मिनिट. हो, या बाईंना ओळखता का तुम्ही? हो, इतर सरंजामींची सून आहे. हो, माहिती मला. मी गेलो होतो ना त्यांच्या घरी. मला म्हणले ते इथे राहतच नाही. अहो, या मुंबईत एकच सरंजामी आहेत का? तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी सरंजामीकडे गेले असणार. हा, असं झालं असणार बघा. पण आता शोधायचं कुठे? मला तर काय कळलं असं झालं. कुठे शोधतो? तुम्ही सांगता का पत्ता यांचा? नाही हो दादा, आम्ही छोटी माणसं, ती फार मोठी माणसं आहेत, आम्हाला नाही माहित. अस्मिता सरंजामे ही सापडायच पाहिजे.
देवकी, आशिषचं खरं रूप कोणतं? म्हणजे आपण पाहिलेलं की की आता आपल्याला दिसतेलं ते मोबाईलवरच. आशिष आपल्याला फसवू शकतो. आणि आशिषने आपल्याला फसवलं असेल तर आपण हा लढा कुणासाठी लढतोय? नाही देवकी, नाही, आशिषने आपल्याला फसवलेलं नाही. तुलाही तसंच वाटतंय ना? नाही ग. नाही, मला खात्री आहे आपला आशिष आपल्याला फसवणार नाही. हे बघा, असा धीर सोडू नका. अहो, ती कोण परकी मुलगी अस्मिता, ती सुद्धा अजून प्रयत्न करतेय. मग आपण तर त्याचे आई वडील आहोत ना. आणि तुम्ही काळजी करू नका. सलील नक्की तिला खरं काय ते सांगेल. खरंच. आल्या गेल्याची, पाना फुलांची, झाडा फळांची कुणाची नजर लागली असेल तर त्याचे डोळे फुटू दे रे देवा. देवा, माझ्या सलीलवर लक्ष ठेव रे देवा. देवाने वाचवलं रे तुला. आता तुझ्यावरचं संकट टळलंय. त्याचीच कृपा म्हणायची, दुसरं काय. मामी, हॉस्पिटलमध्ये तर मी गुंगीतच होतो, पण मग माझे मित्र निनाद आणि आशिष कसे? ऍक्सिडेंट झाला तेव्हा शुद्ध जाण्यापूर्वी मी त्यांना पाहिल्याचं आठवते. आशिषला तर खूप लागलं होतं ना. मामी, तो कसा आहे आता? अं? नाही, मी त्याला फोनच करतो. नाही नाही, फोन नको करूस. नाही म्हणजे फोनवर बोलण्या इतका बरा नाही झालाय तू. आणि हे बघ, तू काळजी करू नकोस. दोघंही सुखरूप आहेत. आणि आता तू पूर्ण बरा हो बघू. मामी, हॉस्पिटल आणि या सगळ्या ट्रीटमेंटचा खूप खर्च झाला असेल ना? कुठून उभे केलेस एवढे सगळे पैसे? त्याची काळजी तू नको रे करूस. आणि तुझ्या जीवापेक्षा पैसे मोठे आहेत का रे? तू वाचलास हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तुझ्याशिवाय कोण आहे रे मला? हं? तू आराम कर. हं? हॅलो. हो हो, सलीलला मी इथे घेऊन आली. नाही नाही, मी इथला पत्ता कशाला कुणाला देईन? नाही दिला इथला पत्ता कुणाला. हो हो, नाही नाही, मी आशिषबद्दल सलीलला काहीही सांगितलेलं नाहीये. पण साहेब, मॅडम, सलीला नक्की कुठे शोधायचं? सीटने सलीलचा नंबर पाठवला. बरं झालं. म्हणजे तर त्यालाच फोन करून विचारता येईल ना, उगाच इथे तिथे शोधायला नको.
हॅलो. हॅलो, सलील बोलतोय का? हो. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्त आहे. मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मला सांग, तुम्ही असे अचानक हॉस्पिटलमधून घरी का निघून गेलात? मामीच घरी घेऊन आली मला. पण म्हणजे माझ्याशी काय बोलायचंय तुम्हाला? हे बघा, अपघात झाला ही आमची चूक आहे, ती आम्हाला मान्य आहे. आणि या सगळ्यात फक्त आम्हालाच लागलंय, म्हणजे दुसरं असं कोणी जखमी सुद्धा झालेलं नाहीये. आणि आम्ही तिघेही आता सुखरूप आहोत. मग कसली चौकशी करताय तुम्ही? सलील, तुला माहिती नाहीये का? सलील, अपघातात तू आणि निनाद वाचलात, पण आशिष या अपघातात गेला. तो ऑन द स्पॉटच गेला. पण हे सगळं तुला कसं माहित नाही? काय? आशिष जिवंत नाहीये? हॅलो सलील. सलील, ऐक. हॅलो. चल म्हणाले, सिद्धला फोन लाव. हो. हिम्मत अजून जिवंत आहे असं का वाटतंय अस्मिताला, हे आपल्याला आधी शोधलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीत तो मेलाय अशीच खात्री पटली पाहिजे. तू आता काम कर. तू नाही केलंस तर तेच काम आम्ही दुसऱ्याकडून करून घेऊ. आणि तो जिवंत असलाच तर अस्मिताच्या आधी आपण गाठलं पाहिजे त्याला. शोधून काढा त्याला आणि माझ्याकडे घेऊन या. पण एक मिनिट, माझ्या घरी किंवा ऑफिसमध्ये हे काहीही कळता कामा नये, समजलं? प्रभाकर अग्निहोत्री संपेलच, पण तुझा मुलगाही नाही वाचणार. तो तोच आहे, मला प्रभाकरला मारायला लावणारा आणि माझ्या पोराला गायब करणारा हा सैतान. आणि तशीच जर वेळ आली तर संपवा त्याला. नाहीतरी जगाच्या आणि कायद्याच्या दृष्टीने तो मेलेलाच आहे. लवकर शोधा त्याला.